मुंबईतल्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार। कोस्टल रोड शनिवारी आणि रविवारीही बंद ठेवण्यात येणार। सोमवार शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत कोस्टल रोड खुला राहणार असल्याची माहिती। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीमध्ये रेसकोर्सवरच्या थीम पार्कला मान्यता मिळण्याची शक्यता। थीम पार्कला अनेकांचा विरोध, तर कंत्राट कोणाला मिळणार याकडे लक्ष। मुंबईमधील रस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्याचं काम सध्या शिंदे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सुरू। आमदार दिलीप लांडेंची माहिती। नवी मुंबईहून बदलापूरला पोहोचण्यासाठी नवा वाहतूक नियंत्रित मार्ग उभारण्यासाठी हालचाली। ठाणे शहर टाळून थेट कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये जाण्यासाठी महामार्ग उभारण्यासंदर्भात चाचपणी। पारनेरचे आमदार निलेश लंके आज शरद पवार गटात जाण्याची शक्यता। लंकेंबाबत आपल्याला माहित नाही, शरद पवार यांच्याकडून चर्चेचं खंडन। लंके शरद पवार गटात येत असतील तर त्यांचं स्वागत। निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबतच्या चर्चेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। भाषण सुरू असताना रोहित पवारांनी शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवले। कन्नड साखर कारखान्यावर रोहित पवार ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांसोबत संवाद साधत असताना शेतकरी आक्रमक झाले। ऊसाला टनाला 3000 भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी आणि शेतकऱ्यांनी रोहित पवार यांना काळे झेंडे दाखवले। तपास यंत्रणांचा वापर दहशत वाढवण्यासाठी केला जातोय। बारामती अॅग्रोवरच्या ईडी कारवाईवरून शरद पवारांची टीका। ईडीवरती केंद्र सरकार दरवर्षी 404 कोटी खर्च करतं, शरद पवारांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। जीएन साईबाबा यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। जामीन रद्द करण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत जाणार। निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात 15 मार्चला बैठक, तर 16 आणि 17 मार्चला शनिवार रविवार आल्यानं 18 मार्च किंवा त्यानंतर लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक। राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार। निवडणूक रोख्यांप्रकरणी सुप्रीम कोर्टानं स्टेट बँक ऑफ इंडियाची याचिका फेटाळली। उद्याच्या कामकाजापूर्वी माहिती सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश। उद्या विविध रेल्वे प्रकल्पांचं आणि योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार। सगळ्या योजनांचा खर्च 85,000 कोटी असल्याची माहिती। याशिवाय देशभरातील 10 वंदे भारत ट्रेन्सला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं गूढ काय? सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला सवाल, तर मोदी राजवटीतील उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी, सामनातून टीका। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याची नंदुरबारमधून सुरुवात। राज्यातील काँग्रेस नेते नंदुरबारमध्ये उपस्थित राहणार। विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरातांसह वर्षा गायकवाड यांनी घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सुरक्षेसंदर्भात चर्चा। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधींच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर होण्याची शक्यता। शांतिगिरी महाराजांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्यानं या भेटीनंतर चर्चांना उधाण। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गडकरींना नागपूरमधून लढण्याची ऑफर देण्यापेक्षा त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार देण्यावर विचार करावा। काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळेंना सल्ला। महायुतीला आमची गरज नसेल तर आम्हालाही नाही। जर महाविकास आघाडीशी गणितच जुळली नाही तर स्वतंत्र लढणार, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीकडे आम्ही 3 जागांची मागणी केली आहे, 3 पैकी 1 जागा देण्याचं ठरलंय, रासप प्रमुख महादेव जानकर यांचा दावा। फडणवीस मला संपवणार हे त्यांना देव मानणाऱ्या एका व्यक्तीने आपल्याला सांगितलंय, मनोज जरांगेंचा दावा। तसंच छगन भुजबळ 8 दिवसांपासून शांत का बसलेत, हिमालयात गेलेत का, मनोज जरांगेंचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।